चंद्रपूरला जाताना वेळ असल्यामुळं मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपल्याला भेटावं म्हणून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. तर जी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये विदर्भामध्येही ची माहिती आपण घेतली आणि डिव्हिजनल कमिशनर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिव, महानगरपालिकेचे अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी असे अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली की विदर्भामध्ये टोटल जे ऍग्रिकल्चर जे लँड आहे ती जवळजवळ 19 लाख हेक्टर आहे आपल्या डिव्हिजन मध्ये, नागपूर डिव्हिजन मध्ये. नागपूर डिव्हिजन मध्ये जवळजवळ 19 लाख हेक्टर जमीन ही ऍग्रिकल्चरची आहे आणि त्याच्यामध्ये 3,34,000 एवढ्या जमिनीचे नुकसान झालेलं आहे आणि डिव्हिजनल कमिशनरनी 300 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्यामधले आता काही 37 कोटी रुपये सुरुवातीला मिळालेले आहे. तर तसं इतर जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा त्या तुलनेमध्ये जेवढं विदर्भामध्ये तेवढा पाऊस नव्हता. म्हणजे पाऊस होता पण तेवढा पाऊस नव्हता आणि 3,34,000 हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण जो आढावा घेतला की जी जनधन योजना आहे आणि विदर्भामध्ये माहिती घेतली की इरिगेशन किती आहे विदर्भामध्ये या डिव्हिजन मध्ये. तर 25% 25% जमीन ही इरिगेशनची आहे, बाकीची 75% जमीन ही कोरडवाहूच आहे. आणि आपली नरेंद्र मोदी सरकारने जी जनधन योजना सुरू केली होती तर त्या जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ 52 कोटी असा ऑल इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,89,000 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. उज्ज्वला योजनेचे जे गॅस सिलेंडर आहे ते जवळजवळ देशामध्ये 12 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे, गॅस कनेक्शन मिळालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 5,12,000 एवढ्या लोकांना गॅस कनेक्शन मिळालेलं आहे. जी मुद्रा योजना आहे ती विदाउट गॅरंटी, म्हणजे कलेक्टरकडे अर्ज केला की बँकेला जसे पेपर द्यावे लागतात अशी तेवढी पेपर द्यावे लागत नाही आणि ही योजना सुरू करण्यात आली होती 2016 मध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ 56 कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 58,23,000 आता 58,23,000 एवढ्या लोकांना आतापर्यंत मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर या डिव्हिजन मध्ये 2,74,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. अॅट्रॉसिटीची माहिती घेतली तर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जवळजवळ 21 ते 25 अशा 4 वर्षामध्ये सर्व डिव्हिजन मध्ये 1,536 केसेस आहेत अॅट्रॉसिटीच्या, अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि आपण दुसरी माहिती आपण घेतली, इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली. त्यामध्ये डिव्हिजन मध्ये 422 ते 25 अशा 3 वर्षामध्ये 450 इंटरकास्ट मॅरेज झालेले आहे. म्हणजे आता मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू आहे. आपल्या देशामध्ये सर्व धर्मियांना राहण्याचा अधिकार आहे. आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पण संविधान सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपण भूमिका मांडत असताना आपण अशा पद्धतीनं एकदम मुस्लिमांच्या तीव्र विरोधामधली
माझी राष्ट्रवादी भूमिका नाही, तर ते संग्राम जगताप हे राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही, त्यामुळं राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे. आणि राष्ट्रावर सगळं आपलं प्रेम असणं म्हणजे इथल्या लोकांवरती प्रेम आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे एकदम अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे. आणि दुसरा विषय आहे तो पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे. तर या सोसायटीला माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी कालच्या एका कॅबिनेटमध्ये 500 कोटी रुपये आमच्या सोसायटीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. दुसरा विषय आहे की काल रमाबाई आंबेडकर नगर ज्या ठिकाणी आमचे 10 शहीद झाले होते आणि त्या ठिकाणी काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही डेप्युटी सीएम यांनी त्या ठिकाणी जवळजवळ 7-8 हजार घर आहे, त्याचं उद्घाटन त्यांनी भूमिपूजन केलं. पण त्या ठिकाणी आता काल आमचा मोर्चा होता 14ला आमची रॅली होती आणि 14 तारीख त्यांनी ठेवली आणि आम्हाला तिथं बोलावणं टाळलं. त्यामुळं एकतर रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आहे, बाकीच्या त्यांच्या राज्याच्या कार्यक्रमाला काही ते आपल्याला बोलवत नाही किंवा बोलणं विषय नाहीये. पण ज्या ठिकाणी आमची आंबेडकरी जनता राहते आहे त्या ठिकाणच्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण पाठवलं होतं, पण आमचा मोर्चा त्या ठिकाणी होता तर आम्ही जाऊ शकत नव्हतो. त्याबद्दल आमची नाराजी आहे. राज्य सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे आणि सगळ्या उद्घाटनाला आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही आहे. पण कालच्या रमाबाईच्या उद्घाटनाला आमच्या ज्या दिवशी रॅली आहे त्या दिवशी त्याचं उद्घाटन ठेवणं बरोबर नव्हतं. त्याने आम्हाला विचारायला होतं. अशा गोष्टी होतात त्या होऊ नये त्याची काळजी घ्यावी. म्हणजे तिथं सगळ्या जोपड्या ठिकाणी आम्हाला बोलवायचं आमचं म्हणणं नाही आहे, पण हे थोडं टाळलं जाते हे बरोबर नाही आहे. चला ठीक आहे, थँक्यू. आम्हाला पुढे जायचं आहे. नाही पुढं महाविकास आघाडी चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिवीजन की मांग कर रही थी. यही पार्टी अब बिहार में ऐसा का विरोध भी कर रही है. महाविकास आघाड़ी पार्टी कल चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिवीजन की मांग कर रही थी. यही पार्टी अब बिहार में एसआईआर का विरोध भी कर रही थी. महाविकास आघाडीला वोटर डिव्हिजनच्या संदर्भात महाविकास आघाडी जी आहे ना वोटरच्या डिव्हिजनच्या संदर्भात म्हणली आहे. वोटाचं डिव्हिजन महाविकास आघाडीचे नेते हिंदी सांगायचं. महाविकास आघाड़ी के सभी नेता लोग कल मतलब इलेक्शन कमीशन, स्टेट इलेक्शन कमीशन है, उस कमिश्नर को मिले हैं और वोटों में गड़बड़ी नहीं होनी चाहिए ऐसा उनका कहना है. तो हमारा सवाल उनको ये है कि क्या लोकसभा में वोटों की गड़बड़ हुई थी, क्या लोकसभा में क्या वोटों की चोरी हुई थी? जब आपको ज्यादा वोट मिले, आप इतनी ज्यादा सीटें चुनकर आई और हम तो 300 यानी 400 पार करेंगे ऐसा नारा था, तो इतनी सीटें हमको 100 से कम सीटें में मिली. तो हमने ऐसा आरोप नहीं लगाया कि भाई आपने वोटिंग चोरी किया था, आपने मशीन में कुछ बिगाड़ किया था. तो मुझे लगता है कि लेकिन उनका कहने से हम समझ रहे कि भाई तो वोटों की गड़बड़ी नहीं होनी चाहिए. सबका नाम वोटर लिस्ट में होना चाहिए. कुछ वोटर का पेपर कुछ गायब होता है, वहाँ इलेक्शन कमीशन ने ध्यान देना चाहिए. सबको वोटिंग करने का अधिकार है और जहाँ लिस्ट किधर इधर उधर हुई है तो उसको ठीक ठाक इलेक्शन कमीशन ने करने की आवश्यकता है. तो वोटों में गड़बड़ी नहीं होनी चाहिए. वो किसका वोट अधिकार छीनना नहीं चाहिए, ऐसा हमारा कहना है. सर एखादी कविता होऊन जाऊ ना चुनाव आयोगाने. महत्वाचा विषय आहे. देशातील नक्षलवादाच्या 58 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा
सर्वात मोठं आत्मसमर्पण काल झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडनं शस्त्र स्वीकारलं आणि त्यांना संविधानाच्या एक एक प्रती त्यांना दिल्या. तर अशा वेळेला आत्मसमर्पित जे नक्षलवादी आहेत, माओवादी आहेत, त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? संविधानाची प्रत त्यांना दिलेली. आमची अपेक्षा ही आहे की त्या सर्वांनी आता मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला अत्यंत स्वागतार्ह आहे. एक तर नक्षलवाद्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे की स्वतः अनेक डिग्र्या घेतलेले तरुण तरुणी त्या मोहीमेमध्ये जातात आणि गोरगरिबांना न्याय द्या, आदिवासींना न्याय द्या, दलितांना न्याय द्या, गावांचा विकास करायच्या त्यांच्या मागण्या आहेत, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण त्यांनी अवलंबलेला जो हिंसक मार्ग आहे त्याला आमचा पाठिंबा नाही. त्यामुळे त्या मार्गाने तुम्ही किती लोकांना मारलं, पोलिसांना मारलं तर दुसरा पोलीस येणारच आहे, जमीनदाराला मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे, कारखान्या मालकाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे. तुमच्या या हिंसेचा त्याचा अजिबात काही फायदा झाला एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे. त्यामुळं कालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि अमित शहा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद संपवणार म्हणजे त्या सर्वांनी मेन स्ट्रीम मध्ये यावं. आणि जर जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मेन स्ट्रीम मध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला काही हरकत नाहीये. त्यामुळे जर मेन स्ट्रीम मध्ये जर आले तर त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे. त्याने आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे. आणि आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारने माफी केलं पाहिजे. त्यांच्या जे काही केसेस आहेत त्या केसेस त्यांना नवीन जीवन जे आहे नवीन जीवनाला ते सुरुवात करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत